नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात राहील. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून व्यवस्थित इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, परिजन असतील, त्यांना पण या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत हॅड बेटर, डेअर, डिअर टूचा वापर कसा करतात आणि त्याची सर्वसमावेशक वाक्ये. आता पहिल्यांदा त्याचा अर्थ, उपयोग बघूया. हॅड बेटरचा मराठीत उपयोग आणि वापर कसा होतो तर चांगलं होईल, बरं होईल, अपेक्षित आहे, हवे होते, चांगले होते अशा अर्थाने केला जातो. आणि डेअर टूचा मराठीत उपयोग आणि वापर कसा होतो तर धाडस करणे, हिंमत करणे किंवा हिंमत असणे, आव्हान देणे यासाठी केला जातो. हे झाले यांचे अर्थ आणि त्यांचा वापर केव्हा केव्हा, म्हणजे असे शब्द वगैरे वाक्यामध्ये येत असतील मराठी वाक्यामध्ये तर त्यावेळी आपण हॅड टूचा किंवा डेअर टूचा वापर करतो. हॅड बेटरचा. आता याची सर्वसाधारण रचना कशी असते तर त्यामध्ये करता येतो पहिल्यांदा सब्जेक्ट प्लस हॅड बेटर येतं, प्लस टू हा ऑप्शनल असतो, केव्हा केव्हा वाक्यात येतो, केव्हा केव्हा येत नाही. त्याच्यानंतर V1 येतं, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, प्लस कर्म म्हणजे ऑब्जेक्ट येतो आणि जो काही राहिलेला भाग असेल तो त्याच्या पुढे येतो. ही झाली सर्वसाधारण रचना. म्हणजे अशा प्रकारची रचना हॅड बेटरमध्ये यूज केली जातात. आता बघूया ह्याची वाक्य कशी असतात ती. हॅड बेटर, डेअर टूची सर्वसमावेशक वाक्य. आता पहिलं वाक्य बघा. तू याबद्दल विचार करायला हवा होतास. तू याबद्दल विचार करायला हवा होतास. आता तू म्हणजे यू आला करता. त्याच्यानंतर हॅड बेटर वापरलेला आहे. त्याच्यानंतर विचार करणे म्हणजे थिंक, म्हणून टू थिंक आलेला आहे. टू वापरलं जातं आणि थिंक वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अबाउट धिस म्हणजे याबद्दल. अशा प्रकारे ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे. यू हॅड बेटर टू थिंक अबाउट धिस. यू हॅड बेटर टू थिंक अबाउट धिस. वरती रचना बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. करता प्लस हॅड बेटर प्लस टू प्लस V1 प्लस कर्म ऑब्जेक्ट, अशा प्रकारची रचना इथे आहे हॅड बेटरच्या वाक्यात. आता हवा होता म्हणून त्याच्यासाठी हॅड बेटर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य. लीनाने तिच्याशी बोलायला हवे होते. लीनाने तिच्याशी बोलायला हवे होते. वाक्य आहे ना. लीना हॅड बेटर टू स्पीक विथ हर. लीना हॅड बेटर टू स्पीक विथ हर. इथे पण सेम आहे. लीना होतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅड बेटर, त्याच्यानंतर टू क्रियापदाचं पहिलं रूप आहे स्पीक म्हणून, अँड प्लस ऑब्जेक्ट म्हणजे विथ हर, म्हणजे जो काही ऑब्जेक्ट असेल किंवा रिमेनिंग पार्ट्स तो त्याच्या पुढे आलेला आहे. म्हणून वाक्य झालेलं आहे लीना हॅड बेटर टू स्पीक विथ हर. त्याच्यानंतर तिसरं वाक्य. मी माझी बॅग तिथे ठेवली नाही, ते चांगलं झालं, कारण कोणीतरी माझी बॅग चोरली असती. मी माझी बॅग तिथे ठेवली नाही, ते चांगलं झालं, कारण कोणीतरी माझी बॅग चोरली असती. आता वाक्य बघा. आता पहिलं कुठलं घ्यायचं तर मी माझी बॅग तिथे ठेवली नाही, हे वाक्य पहिल्यांदा घ्यायचं. वाक्य येणार आय हॅड बेटर नॉट लिव्ह माय बॅग देअर. आय हॅड बेटर नॉट लिव्ह माय बॅग देअर. इथे आता नाही म्हणून आहे निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणून निगेटिव्ह सेंटेन्समध्ये बघा कसं वापरलेलं आहे. पहिला करता आलेला आहे आय म्हणून, त्याच्यानंतर हॅड बेटर यूज केलेला आहे, त्याच्यानंतर नॉट वापरलेला आहे निगेटिव्ह आहे म्हणून, त्याच्यानंतर लिव्ह म्हणजे V1 वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर माय बॅग म्हणजे माझी बॅग. इथे तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे टू वापरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो आहे की टू हे ऑप्शनल आहे,
केव्हा केव्हा वाक्यात येतं, केव्हा केव्हा येत नाही. म्हणजे वाक्याची जशी गरज असेल त्याप्रमाणे ते यूज केलं जातं. हे बघा, आय हॅड बेटर नॉट लिव्ह माय बॅग. इथे आलं बॅग देअर इथपर्यंत. त्याच्यानंतर दुसरं, कारण कोणीतरी माझी बॅग चोरली असती. कारण कोणीतरी माझी बॅग चोरली असती. हे कसं वाक्य येणार? बिकॉज समवन माईट स्टेल इट. बिकॉज समवन माईट स्टेल इट. इथे बघा माईट वापरलेला आहे. कशाला? चोरली असती. संभावना आहे, शक्यता व्यक्त केलेली आहे, म्हणून इथे माईट यूज केलेला आहे. स्टेल करणे म्हणजे चोरणे. अशा प्रकारे वाक्य झालेलं आहे. आय हॅड बेटर नॉट लिव्ह माय बॅग देअर बिकॉज समवन माईट स्टेल इट. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, आपण आता इथून गेलेलं चांगलं होईल. आपण आता इथून गेलेलं चांगलं होईल. वाक्य येणार वी हॅड बेटर लिव्ह नाव. वी हॅड बेटर लिव्ह नाव म्हणजे चांगलं राहील, म्हणून हॅड बेटर यूज केलेलं आहे. वी करता झालेला आहे, लिव्ह V1 झालेला आहे, नाव ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये आलेलं आहे. ॲट लास्ट फुल स्टॉप. वी हॅड बेटर लिव्ह नाव. त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं, तू पुन्हा ती चूक न केलेली चांगलं राहील. तू पुन्हा ती चूक न केलेली चांगलं राहील. तू करता म्हणून वाक्य ना यू हॅड बेटर नॉट डू सम मिस्टेक अगेन. यू हॅड बेटर नॉट डू सम मिस्टेक अगेन. सेम इथे सब्जेक्ट हॅड बेटर नॉट यूज केलेला आहे. V1 प्लस ऑब्जेक्टमध्ये हे वाक्य आहे. इथे कसं आहे? निगेटिव्ह आहे, नकारार्थी आहे, म्हणून इथे नॉट वापरलेला आहे. यू हॅड बेटर नॉट डू सम मिस्टेक अगेन. मिस्टेक म्हणजे चूक आणि अगेन म्हणजे पुन्हा. त्याच्यानंतर सहावं, मी तिच्याशी बोलायला हवं होतं का. मी तिच्याशी बोलायला हवं होतं का. हो किंवा नाही उत्तर म्हणजे ॲक्झिलरी वर्ब्सने म्हणजे हॅडने सुरुवात होणार इथे. त्याच्यानंतर हॅड आय बेटर टॉक टू हर. हॅड आय बेटर टॉक टू हर अँड क्वेश्चन्स मार्क. इथे रचना लक्षात घ्या, स्ट्रक्चर लक्षात घ्या. पहिल्यांदा इथं हॅड, त्याच्यानंतर होतो सब्जेक्ट म्हणजे आय आलेला आहे, मी. त्याच्यानंतर बेटर म्हणजे जो रिमेनिंग पार्ट्स आहे तो कर्त्यानंतर घेतला जातो, म्हणून बेटर नंतर आलेला आहे, आयच्या नंतर बेटर आलेला आहे. त्याच्यानंतर टॉक आलेला आहे. टॉक म्हणजे V1 आलेला आहे, बोलणे. आणि टू हर हा तिच्याशी म्हणून म्हणजे ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्समध्ये. ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे हॅड आय बेटर टॉक टू हर, हॅड आय बेटर टॉक टू हर अँड क्वेश्चन्स मार्क. असं हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्सची स्ट्रक्चर आहे, रचना आहे. त्याच्यानंतर सातवं वाक्य बघा, आपण निघून जावे का. आपण निघून जावे का म्हणजे आपण निघून गेलेलं चांगलं राहील का, असं आहे वाक्य ते. आणि क्वेश्चन्स मार्क इथे पण सेम आहे, कारण इथे हो किंवा नाही उत्तर येतं म्हणून ॲक्झिलरी वर्ब्सने सुरुवात. आता हॅड येणार पहिल्यांदा, हॅड पहिल्यांदा, त्याच्यानंतर करता येणार आपण म्हणजे वी येतं म्हणून वी. त्याच्यानंतर बेटर राहिलेला, जो हॅड बेटर म्हणजे राहिलेला भाग आहे तो बेटर आला. त्याच्यानंतर गेट आणि त्याच्यानंतर गोईंग म्हणजे हॅड वी बेटर गेट गोईंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. निघून म्हणजे जाण्यासाठी गो वापरलेलं आहे, त्याचं गोईंग झालेलं आहे. हॅड वी बेटर गेट गोईंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आठवं वाक्य, तिने अधिक फळे खाल्ली असती का. तिने अधिक फळे खाल्ली असती का म्हणजे तिने अधिक फळे खाल्लं तर चांगलं असतं का, असं आहे ते. क्वेश्चन्स मार्क सेम आहे इथे. हॅड प्लस करता प्लस बेटर प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे. बघा हॅड आणि तिने आहे करता म्हणून शी आलेलं आहे, हॅड शी बेटर. त्याच्यानंतर ईट खाणे, ईट म्हणून खाणे आलेलं आहे V1. आणि मोर फ्रूट्स म्हणजे अधिक फळे. ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. हॅड शी बेटर ईट मोर फ्रूट्स. अशा प्रकारे वाक्य आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नववं, मला तुमच्यासाठी चांगली बातमी हवी होती का. मला तुमच्यासाठी चांगली बातमी हवी होती का अँड क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा, हॅड आय बेटर न्यूज फॉर यू. हॅड आय बेटर न्यूज फॉर यू अँड क्वेश्चन्स मार्क सेम आहे. हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बेटर प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारे ते दिलेलं आहे. अँड लास्ट क्वेश्चन्स मार्क. वाक्य बघा, हॅड आय बेटर न्यूज फॉर यू. न्यूज म्हणजे बातमी. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य, त्याने माफी मागितली तर चांगलं झालं असतं का. त्याने माफी मागितली तर चांगलं झालं असतं का. वाक्य आहे ना,
हॅड ही बेटर अपोलॉजाईज, हॅड ही बेटर अपोलॉजाईज अँड क्वेश्चन्स मार्क. हॅड आलेला आहे, त्याच्यानंतर त्याने म्हणजे तोच झाला म्हणून ही आलेलं आहे, बेटर आलेलं आहे आणि माफी मागणे म्हणजे अपोलॉजाईज अशा प्रकारे आहे अँड क्वेश्चन्स मार्क. इथे V1पर्यंत वाक्य स्टॉप होतं कारण त्याच्यानंतर जे कर्म आहे ते दिलेलं नाही आहे वाक्यामध्ये, त्याच्यामुळे ते ॲड केलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट 11वं, मला तिथे सोडून जाण्याची हिंमत करू नकोस. मला तिथे सोडून जाण्याची हिंमत करू नकोस. आता हिंमत करू नकोस म्हणून डोंट यू डेअर आलेलं आहे, लक्षात घ्या. डोंट यू डेअर म्हणजे तू मला म्हणून यू तिथे घेतलेला आहे, लक्षात घ्या. डोंट यू डेअर लिव्ह मी देअर. डोंट यू डेअर लिव्ह मी देअर. लिव्ह मी देअर म्हणजे तिथे सोडून जाण्याची, मला तिथे सोडून जाण्याची. आणि डोंट यू कशाला आलेला आहे तुम्ही लक्ष द्याल वाक्यामध्ये जाय, तिथे यू म्हणजे तू मला सोडून जाण्याची असं घेतलेलं नाही, पण तो दुसऱ्यालाच सांगत आहे, त्याला सांगत आहे हे गृहीत धरून तिथे यू आलेला आहे म्हणून डोंट यू डेअर आलेला आहे, हे लक्षात घ्या. डोंट यू डेअर लिव्ह मी देअर. डोंट यू डेअर लिव्ह मी देअर अशा प्रकारे वाक्य आहे. निगेटिव्ह असल्यामुळे ऑफकोर्सली नॉट आलेलं आहे वाक्यामध्ये. त्याच्यानंतर 12वं वाक्य, मला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली. मला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली. तुझी हिंमत कशी झाली म्हणजे हाऊ डेअर यू. हाऊ डेअर यू म्हणून यूज केलं जातं, म्हणून हाऊ डेअर यू टू टच मी. हाऊ डेअर यू टू टच मी अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे पण वाक्याची रचना बघा, WH टाईप्स वर्ड्स पहिल्यांदा आलेला आहे, त्यानंतर डेअर आलेला आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आलेला आहे यू म्हणून, त्याच्यानंतर टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप टच म्हणून आलेलं आहे V1 आणि त्याच्यानंतर जो राहिलेला भाग असेल ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स त्याच्यानंतर आलेला आहे. ॲट लास्ट क्वेश्चन्स मार्क. वाक्य हाऊ डेअर यू टच मी. हाऊ डेअर यू टू टच मी अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं, मी म्हणतो की तू बरोबर आहेस. मी म्हणतो की तू बरोबर आहेस म्हणजे मी अशी म्हणण्याची हिंमत करतो की तू बरोबर आहेस असं म्हणत आहे तो, म्हणजे मला माहिती आहे खात्रीने मी सांगू शकतो म्हणून आय डेअर से यू आर राईट. आय डेअर से यू आर राईट असं आलेलं आहे. आय डेअर से कर्ता प्लस डेअर प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि यू आर राईट म्हणजे तू बरोबर आहेस म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं वाक्य, असे करण्याची हिंमत करू नको. असे करण्याची हिंमत करू नकोस. वाक्य बघा, डोंट डेअर टू डू धिस. डोंट डेअर टू डू धिस. इथे पण सेम आहे, डोंट आलेला आहे, टू नॉट. कशाला, कारण साधा वर्तमान काळ आहे म्हणून डोंट यूज केलेला आहे. डोंट डेअर टू डू धिस असं आलेलं आहे. डेअर आलेला आहे, टू आलेला आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे आणि नंतर कर्म आलेला आहे म्हणजे ऑब्जेक्ट आलेलं आहे. लास्ट फुल स्टॉप आहे कारण विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे म्हणून. त्याच्यानंतर नेक्स्ट 15वं, त्यांना अशी खोट करण्याची हिंमत कोणीही केली नाही. त्यांना अशी खोट करण्याची हिंमत कोणीही केली नाही म्हणजे त्यांच्याशी खोट करण्याची हिंमत कोणीही केलेली नाही असं आहे ते. वाक्याना नो वन डेअर देम टू डू दॅट प्रँक. नो वन डेअर देम टू डू दॅट प्रँक. प्रँक करणे म्हणजे काय करणे, खोट काढणे. तसं नो वन म्हणजे कोणीही, त्याच्यासाठी नो वन केलेलं आहे. डेअर करणे म्हणजे हिंमत करणे. देम इथे डेअर्ड आलेलं आहे. डेअर्ड कशाला आलेलं आहे, ईडी कशाला लावलेलं आहे, कारण वाक्य हे भूतकाळातलं आहे, पास्ट टेन्समधलं आहे. केली नाही, केलेली नाही असं आहे वाक्य. लक्षात घ्या कसं आहे ते, त्याप्रमाणे त्याची रचना केलेली आहे. नंतर देम म्हणजे त्यांना म्हणून आणि टू डू दॅट प्रँक म्हणजे त्यासारखी खोट करण्याची म्हणून, म्हणजे नो वन डेअर देम टू डू दॅट प्रँक असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 16वं वाक्य, सोनाक्षीला सत्य सांगण्याची हिंमत नाही. सोनाक्षीला सत्य सांगण्याची हिंमत नाही. वाक्य आहे ना, सोनाक्षी डझंट डेअर टू टेल द ट्रूथ. सोनाक्षी डझंट डेअर टू टेल द ट्रूथ. आता इथे डझंट कशाला आलेलं आहे, कारण वाक्य हे साध्या वर्तमान काळाचं आहे. साध्या वर्तमान काळात जर एकवचनी असेल तर त्याच्यासोबत डज वापरतात, अनेक वचनी असेल तर त्याच्यासोबत टू वापरलं जातं. इथे सोनाक्षी आहे, सोनाक्षी हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे म्हणून डज आलेलं आहे. नॉट आलेलं आहे बिकॉज ऑफ निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून डझंट झालेलं आहे. त्यानंतर डेअर आलेलं आहे. डेअर आणि त्याच्यानंतर टू
आणि त्याच्यानंतर V1 आलेला आहे टेल. टेल म्हणजे सांगण्याची आणि द ट्रूथ म्हणजे सत्य. ओव्हरऑल सेंटेन्स आलेला आहे सोनाक्षी डझंट डेअर टू टेल द ट्रूथ असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 17वं वाक्य, हिंमत असेल तर प्रयत्न करा. हिंमत असेल तर प्रयत्न करा. वाक्यांना ट्राय इट इफ यू डेअर. ट्राय इट इफ यू डेअर. ट्राय करणे म्हणजे प्रयत्न करा. इफ म्हणजे तर, म्हणून यू डेअर म्हणजे तुम्ही हिंमत करा असं वाक्य आहे. ट्राय इट इफ यू डेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट 18वं, तुझी हिंमत होणार नाही. तुझी हिंमत होणार नाही. वाक्यांना यू वॉन्ट डेअर. यू वॉन्ट डेअर. वॉन्ट म्हणजे विल नॉटचं वॉन्ट होतं, लक्षात घ्या. विल नॉट हे काय आहे, लॉंग फॉर्म आहेत आणि वॉन्ट त्याचा कॉन्स्ट्रक्टेड फॉर्म आहे. म्हणजे होणार नाही, होणार नाही पुढे भविष्यकाळ, म्हणून ते विल नॉट आहे. शॉर्ट फॉर्ममध्ये वॉन्ट झालेलं आहे त्याचं. यू वॉन्ट डेअर. नेक्स्ट 19वं वाक्य, तो तिला नाचायला सांगण्याची हिंमत करतो का, किंवा तो तिला नाचायला विचारण्याची हिंमत करतो का. क्वेश्चन मार्क हो किंवा नाही आहे, त्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होते. हे वाक्य साध्या वर्तमान काळातले असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज यूज केलेलं आहे. लक्षात घ्या, सहाय्यकारी क्रियापद म्हणून डज यूज केलेलं आहे. डेअर हे हिंमत करण्यासाठी म्हणून वापरलेलं आहे. म्हणून डज ही, डज नंतर ही येतो, करता येतो. तो आहे म्हणून करता, तो आहे म्हणून ही आलेलं आहे. म्हणून डज ही डेअर टू आस्क. आस्क करणे म्हणजे सांगण्याची किंवा विचारण्याची. हर टू द डान्स. हर म्हणजे तिला आणि टू द डान्स म्हणजे नाचायला. वाक्यांना डज ही डेअर टू आस्क हर टू द डान्स. डज ही डेअर टू आस्क हर टू द डान्स अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं, ती तिची चूक होती असे म्हणण्याची हिंमत करू नकोस. ती तिची चूक होती असे म्हणण्याची हिंमत करू नकोस. वाक्य तसंच आहे साध्या वर्तमान काळचे, म्हणून डोंट वापरलेलं आहे. वाक्य बघा, डोंट डेअर टू से इट वॉज हर मिस्टेक. डोंट डेअर टू से इट वॉज हर मिस्टेक. ती तिची चूक होती असे म्हणण्याची हिंमत करू नकोस. इथे लक्षात घे, दोन वाक्य वेगवेगळ्या प्रकारात येतात बघा. डोंट डेअर टू से म्हणजे म्हणण्याची हिंमत करू नकोस, हे झालं वर्तमान काळामध्ये, म्हणून तिथे डोंट यूज केलेलं आहे. दुसरं वाक्य आहे ती तिची चूक होती. ती तिची चूक होती म्हणजे झालेलं आहे, भूतकाळ आहे. दॅट्स वाईज इथे यूज काय केलेलं आहे, वॉज यूज केलेलं आहे. लक्षात घ्या, वॉज भूतकाळ केलेलं आहे म्हणून वॉज आलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे ते साध्या वर्तमान काळातलं म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स, अँड अनादर आहे वॉज म्हणून ते भूतकाळाचं केलेलं आहे. वाक्य डोंट डेअर टू से इट वॉज अ मिस्टेक असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर 21वं, मी हे कधीच बोलणार नाही. मी हे कधीच बोलणार नाही. वाक्यांना आय वूड नेव्हर टू से धिस. आय वूड नेव्हर टू से धिस म्हणजे मी हे कधीच बोलणार नाही असं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 22वं, फक्त एका व्यक्तीला बोलण्याची हिंमत आहे. फक्त एका व्यक्तीला बोलण्याची हिंमत आहे. वाक्यांना जस्ट वन पर्सन डेअर टू स्पीक. जस्ट वन पर्सन डेअर टू स्पीक. या इथे बघा, फक्त एका व्यक्तीला म्हणून पहिल्यांदा घेतलेला आहे जस्ट वन पर्सन म्हणून सब्जेक्ट वाईज. त्यानं आफ्टर डेअर यूज केलेला आहे हिंमतसाठी. नंतर डेअर दॅन आफ्टर टू आणि त्याच्यानंतर स्पीक. स्पीक म्हणजे बोलण्याची, म्हणून स्पीक आलेला आहे. ओव्हरऑल सेंटेन्स झालेला आहे जस्ट वन पर्सन डेअर टू स्पीक. त्यान आफ्टर नेक्स्ट 23वं, कोणी काय करण्याची हिंमत करेल का. कोणी काय करण्याची, सॉरी फॉर नॉट करण्याची, विचारण्याची. कोणी काय विचारण्याची हिंमत करेल का. वाक्य हो किंवा नाही, त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात. इथे सहाय्यकारी क्रियापद विल यूज केलेलं आहे. लक्षात घ्या, करेल का म्हणजे भविष्यकाळ आहे म्हणून विल यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर विल एनीवन डेअर. एनीवन म्हणजे कोणी, कोणीतरी, म्हणून एनीवन यूज केलेला आहे. विल एनीवन डेअर टू आस्क व्हॉट. विल एनीवन डेअर टू आस्क व्हॉट. व्हॉट म्हणजे काय, आस्क म्हणजे विचारणे, डेअर टू म्हणजे हिंमत करणे असं. विल एनीवन डेअर टू आस्क व्हॉट अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 24वं, प्रोजेक्ट कसा सुरू आहे हे विचारण्याची हिंमत आहे का. प्रोजेक्ट कसा सुरू आहे हे विचारण्याची हिंमत आहे का. क्वेश्चन्स मार्क. इथे पण हो किंवा नाही उत्तर येतं, त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होणार. इथे डेअर यूज केलेला आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून डेअर आलेला आहे. डेअर त्यान आफ्टर सब्जेक्ट आय आलेला आहे. आय. त्याच्यानंतर आस्क. आस्क म्हणजे विचारणे.
त्याच्यानंतर हाऊ द प्रोजेक्ट गोईंग, हाऊ द प्रोजेक्ट्स गोईंग अँड क्वेश्चन्स मार्क. हाऊ म्हणजे कसा प्रोजेक्ट कसा सुरू आहे हे, हाऊ द प्रोजेक्ट्स गोईंग अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, तुम्ही हाऊ म्हणत असाल, हाऊ यूज केलेला आहे, पण हाऊ कुठे यूज केलेला आहे ते लक्षात घ्या. वरच्या 23व्या वाक्यात पण हॉट कुठे यूज केलेला आहे ते पण बघून घ्या. ही वाक्य कशी होतात, ज्यावेळी हो किंवा नाही उत्तर येतं त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होती. त्यावेळी सहाय्यकारी क्रियापदाचं महत्त्व खूप असतं, म्हणजे त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये मग हॉट आलं, हाऊ आलं, व्हाय आलं, त्याला महत्त्व नसतं. ते टेम्पररी म्हणजे सेकंड भूमिका कॅरेक्टर ते प्ले करतात. इथे मेन प्ले करतात कुठली, सहाय्यकारी क्रियापदं जी विल असतात, विल असतात, त्याच्यानंतर डेअर असतात किंवा अजून काही असतात, ती महत्त्वाची भूमिका इथे प्ले करतात. म्हणजे का आहे, हो किंवा नाही उत्तर येतं त्यावेळी. इथे बघा सेम आहे, डिअर आय आस्क हाऊ द प्रोजेक्ट्स गोईंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर 25वं वाक्य लास्ट, तिने अन्यायाविरुद्ध बोलण्याची हिंमत केली. तिने अन्यायाविरुद्ध बोलण्याची हिंमत केली. वाक्यांना शी डेअर टू स्पीक अप अगेन्स्ट इनजस्टिस, शी डेअर टू स्पीक अप अगेन्स्ट इनजस्टिस. लक्षात घ्या, इनजस्टिस म्हणजे अन्यायाविरुद्ध, अगेन्स्ट अन्याय, विरुद्ध म्हणजे अगेन्स्ट आहे, इनजस्टिस मीन्स अन्याय आहे. स्पीकअप, स्पीकअप म्हणजे बोलणे, बोलणे म्हणजे चालू करणे. डेअर्ड म्हणजे काय, हिंमत केली, हिंमत केली, केली आहे भूतकाळ म्हणून डेअर्ड आलेला आहे, डी लागलेला आहे. लक्षात घ्या, डेअर्ड केलेलं आहे, कारण डेअरचं भूतकाळी रूप डेअर्ड होतं, डी लागतो त्याला, ई ऑलरेडी आहे म्हणून फक्त डी लावायचा. वाक्य शी डेअर टू स्पीक अप अगेन्स्ट इनजस्टिस, अशा अँड फुल स्टॉप, अशा प्रकारे ही वाक्य आहे. हॅड बेटर, डेअर आणि डेअर टूची खूप इम्पॉर्टन्स आहे, तुम्हाला वाचल्यावर लक्षात येईल. इथे खूप छोटे छोटे बारकावे आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. म्हणजे कसं बनवलं जातं, काय स्ट्रक्चरमध्ये पण बरीचशी काय होते, चेंजेस होत राहतात. त्यामुळे तिथे पण लक्ष द्या, कुठे काय प्लेस केलेलं आहे ते लक्षात घ्या. नकारार्थी वाक्यामध्ये कसं वाक्य बनवलेलं आहे, होकारार्थी वाक्य कसं बनवलेलं आहे, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स कसं बनवलेलं आहे ते लक्षात द्या. कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि व्यवस्थित अभ्यास करा. अजून तुम्हाला वाक्य मिळत असतील तर ती पण घेऊन तुम्ही त्याचा अधिकचा सराव प्रॅक्टिस करू शकता. त्याचप्रमाणे आमचे अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत, ते तुम्हाला सांगतो. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे, स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील, स्मिताचा भाऊ. आणि चौथा इंस्टाग्राम अकाउंट आहे नाईक स्वप्नील म्हणून. अजून पण आम्ही एक यूट्यूब चॅनल आता लॉन्च करत आहोत, ते फक्त शब्दांसाठी, म्हणजे तुमची व्हॉकॅब्युलरी चांगली व्हावी त्यासाठी आम्ही करत आहोत. त्यासाठी प्रयत्न चालू आहे, ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगणार आहोत. यूट्यूब पेजवर आम्ही, आमच्या चॅनलवर तुम्हाला ते सांगणारच आहोत. त्यामुळे तिथे पण आम्हाला भरघोस असा प्रतिसाद तुमचा मिळेल याची आम्हाला आशा आहे. त्याचप्रमाणे हे जे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांनाही तुम्ही फॉलो करायला विसरू नका, कारण तिथे पण बरीचशी माहिती आम्ही दिलेली आहे. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.